बातमी हिंगोलीतून आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या वेलतुरा गावात काल रात्री 2 गटांमध्ये राडा झालाय। वेलतुरा इथे मिरवणुकीत बँडवर गोपीनाथ मुंडेंचं गाणं वाजवल्यानं राडा झालाय। बँड लावण्यावरून झालेल्या वादात 2 गटात दगडफेक आणि लाठ्या काठ्यांनी मारहाण झाल्याची घटना घडली। या मारहाणीमध्ये 15 ते 20 जण जखमी असल्याची माहिती कळते। दरम्यान पोलिसांना ही घटना कळल्यानंतर सेनगाव पोलीस त्याचबरोबर दंगल नियंत्रण पथक वेलतुरा गावांमध्ये पोहोचलंय। सद्यस्थितीला परिस्थिती नियंत्रणात आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांच्याकडून। समाधान, काय नेमकं कारण आहे 2 गटांमध्ये तुफान राडा झाल्याचं? निश्चित दीपाली, आपण जर बघायला लागलं तर काल रात्री उशिरा दुर्गा देवीची मिरवणूक जी आहे ती वेलतुरा गावामध्ये काढण्यात आली होती आणि त्या मिरवणुकीमध्ये जे आहे ते विशिष्ट समाजाबद्दल एक गाणं वाजवण्यात आलं होतं आणि या गाणं वाजवल्याच्या कारणावरून जे आहे ते 2 गटांमध्ये वाद झाला होता। सुरुवातीला हा वाद किरकोळ होता, मात्र त्यानंतर जे आहे ते दगडफेक करण्यात आली आणि त्यानंतर लाठाकाठ्यांनी या दोन्ही गटामध्ये मारहाण झालेली आहे। यामध्ये महिला सुद्धा या मारहाणीमध्ये दिसत आहेत, त्याचबरोबर पुरुष सुद्धा दिसत आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर रात्री उशिरा ही संपूर्ण घटना घडलेली आहे। या दोन्ही समाजामध्ये जे आहे ते यापूर्वी देखील असेच वाद निर्माण झाल्याचं गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। त्या संदर्भात आपण प्राथमिक माहिती सुद्धा मिळालेली आहे। त्याचबरोबर हा दंगा झाल्यानंतर लाठीकाठी मारहाण झाल्यानंतर जे सेनगाव पोलीस आहे ते घटनास्थळी दाखल झाले होते। त्याचबरोबर हिंगोलीचे जे पोलीस अधीक्षक आहेत श्रीकृष्ण कोकाटे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। दंगा नियंत्रण पथक रात्रीत रवाना करण्यात आले। त्यानंतर संपूर्ण परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आली होती। त्यानंतर जवळपास 15 ते 20 जण या हाणामारीमध्ये जखमी झालेले आहेत। या दोन्ही गटातील जे जखमी आहेत त्यांना सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं होतं। त्यानंतर काही जणांना हिंगोलीच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे, तर 2 जण यामध्ये गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत। त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिलेली आहे। त्याचबरोबर आता सद्यस्थितीला ते सेनगाव पोलिसांमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दीपाली, निश्चितच समाधान, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान यावर ज्या जखमी झाले आहेत त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। मग आता काय सर, त्याला ठाऊक, समजा त्यानं गणपतीची पण मिरवणूक असताना त्यानं बंद केलता, तर गावातले काही माणसं म्हणू लागले की बाबा आता चला जाऊ द्या, झालं ते असं करा तसं करा। त्याच्यानंतर त्यांनी देवीला पण असंच केलेलं। तर यातले तरी 20-25 जण असतील सर समजा आता, कारण इथे हिंगोलीमध्येच 12-13 जण आलेले आहेत। शेनगावमध्ये किती आहेत हे मी सांगू शकणार नाही। काही संभाजीनगरला गेलेले तिथूनच सर ऍडमिट करायला।